स्पेशल फालुदा, खजूर ज्यूस, बासुंदी, लस्सी, पेंढ्याचं विजापूर वेस्ट सोलापूर। सोलापुरातील ऐतिहासिक लक्ष्मी विष्णू मिल मधील चिमणी आज पाडण्यात आली। सोलापूर महापालिकेने या मिलला धोकादायक शिरा दिल्याने ती पाडण्यात आली। लक्ष्मी विष्णू मिल युनिट बंद पडल्यानंतर कामगारांच्या तसेच सरकारी देण्यासाठी न्यायालयानं मिलची रिकामी जागा लिलावाद्वारे विकण्यास परवानगी दिली होती। 2004 साली ही जागा एका कंपनीने विकत घेतली। सुरुवातीच्या काळात कापड मिल सुरू असताना ही चिमणी बांधण्यात आली होती। त्याच्या पायात 10 फूट दगडी बांधकाम तर वरच्या 40 फुटात विटा आणि जुन्या चुन्याचे बांधकाम आहे। चिमणीचं अलीकडेच स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं। चिमणी नैऋत्य दिशेला 3 फूट वाकली होती। कंपनीने हा अहवाल पालिकेस दिला। पालिकेने देखील पाडण्यासंदर्भात नोटीस दिली होती। त्यानुसार ही चिमणी पाडण्यात आली। सकाळी 10 वाजता एक मोठा जेसीबी लावून प्रथम पायाचा भाग खोदला आणि 12 वाजेच्या सुमारास ही चिमणी जमीनदोस्त झाली। या मैदानाजवळ सभा, प्रदर्शन, विविध कार्यक्रम होत असतात। त्यामुळे ही धोकादायक झालेली चिमणी पाडण्यासाठी सर्व कायदेशीर मार्गाचा अवलंब करून ती आज पाडण्यात आली। या संदर्भात कंपनीचे संचालक महेश भंडारे यांनी अधिक माहिती दिली आहे। पडली एक नंबर पडला। बोले की ही अंतरिक्ष मल्टीकॉन्स प्रायव्हेट लिमिटेड ही आमची कंपनी असून या कंपनीच्या आवारामध्ये एक धोकादायक अवस्थेत उभी असलेली चिमणी जी पूर्वी लक्ष्मी मिलच्या नावाने प्रसिद्ध होती, त्या चिमणीचं आज आम्हाला सोलापूर महानगरपालिकेने ती धोकादायक अवस्थेत असल्याकारणाने डिमॉलिश करण्याचे आदेश दिले होते। कारण लगतच्या ग्राउंडवरती एक्झिबिशन ग्राउंड आहे आणि काही मोठमोठ्या सभा किंवा कार्यक्रमाचं आयोजन गेल्या काही दिवसांपासून शहरामध्ये एक सर्वात मोठं ग्राउंड उपलब्ध असल्याकारणाने या इथं करण्याचा प्रयत्न असायचा सर्वांचा। तर त्या अशा परिस्थितीमध्ये अशा धोकादायक अवस्थेतली चिमणी ठेवणं हे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच धोकादायक होतं। तसा रिपोर्ट देखील आम्ही 2 वर्षापूर्वी महानगरपालिका आयुक्तांना IITकडून तयार केलेला रिपोर्ट सादर केला होता, टेक्निकल रिपोर्ट सादर केला होता, जो कॉर्पोरेशननी त्यांच्या टेक्निकली स्ट्रक्चरल ऑडिटर्सकडून तो तपासून घेतला होता आणि त्यांचाही रिपोर्ट होता। आणि त्याप्रमाणे त्यांनी गेल्या महिन्यामध्ये आम्हाला एक नोटीस दिली होती की ही धोकादायक अवस्थेत चिमणी त्वरित काढून घ्यावी म्हणून। ती आम्ही आज रोजी सर्व टेक्निकल सुरक्षा वापरून ती आम्ही डिमॉलिश केलेली आहे। काय वापरलं साधारण आणि किती वेळात जमीनदोस्त झाली? साधारण मॅक्झिमम आम्हाला 2 तासाचा वेळ लागला। मुंबईतली एक अनुभवी टीम आम्ही इथं हायर केली होती आणि त्या टीमने ते काम व्यवस्थितरित्या त्या एक्सकॅव्हेटरच्या ह्याच्याप्रमाणे घेऊन डिमॉलिश केलेली आहे। किती खर्च आला ही चिमणी पाडण्यासाठी? सर अजून तसा तो विषय कंपनीला ॲक्च्युली प्रायव्हेट बिलिंगमधला आहे। कंपनीने काय ठरवलं मला माहीत नाही। कंपनीने जे ठरवलं त्याप्रमाणे त्यांचं बिल पेड होऊन जाईल। पण ज्या सुरक्षा घ्यायची होती, ज्या उत्कृष्ट पद्धतीनं त्या कंपनीनं ते आज डिमॉलिश केलेलं आहे त्यास तोड नाही। म्हणजे त्यांनी ज्या डिरेक्शन्स ठरवलेले होते, ज्या डिरेक्शन्सप्रमाणे पडायला पाहिजे होती, अपेक्षित जसं होतं तशा पद्धतीनं बिलकुल 2 तासाच्या आतमध्ये ती व्यवस्थित डिमॉलिश झाली आहे। लक्ष्मी विष्णूची साधारण चिमणीचे काय किती वर्ष कालावधी आयुष्य असेल? किती वर्षापूर्वीची चिमणी बनवली गेली? तशी जो माहिती आमच्याकडे काही जास्त उपलब्ध नाही की कधीपासून पूर्वी कधी ही चिमणी बांधण्यात आली होती। पण जी चिमणी ज्या पद्धतीनं होती आणि ज्या पद्धतीनं 3 डिग्रीनं त्या साऊथ वेस्ट साईडला झुकली होती ती, आणि कधी आपण या भूकंपाच्या पट्ट्यामध्ये काही जर झाला असता तर तो न भूतो न भविष्यती असा अपघात घडला असता। गेल्या काही 15 दिवसांपासून आपण तशा गोष्टी घटना पाहतोय आणि मग एकमेकाला जबाबदार धरण्यामध्ये काहीच त्यात अर्थ नव्हता आणि ते करणं अत्यंत आवश्यक होतं। आज दुःखद अंतकरणानं आम्ही ती आज डिमॉलिश केलेली आहे। असं म्हणूया की आपल्या ह्या इथली शेवटची जी खून होती आज नाईलाजानं आणि दुःखद अवस्थेत ती आम्हाला मिटवावी लागली। कारण तशा अवस्थेमध्ये तिचं धोकादायकपणे ठेवणं अत्यंत नागरिकाच्या दृष्टिकोनातून धोकादायक होतं। खास सोलापूरकरांसाठी विजापूर वेस्ट परिसरात अफसान फालुदा अँड मस्तानी। आमच्याकडे मिळेल स्पेशल फालुदा, मस्तानी, खास रमजान सणासाठी खजूर ज्यूस, बासुंदी, सीताफळ ज्यूस, स्पेशल लस्सी, स्ट्रॉबेरी मलाई, ग्रेप्स मलाई,
असे विविध प्रकारचे ज्यूस, कुल्फी व फॅमिली पॅक आईस्क्रीम ही फॅमिलीसाठी स्वतंत्र सोय, स्वच्छता आणि उत्तम सर्व्हिसला प्राधान्य। सोलापुरातील सुप्रसिद्ध अफसान फालुदा अँड मस्तानी, पेंटर चौक ते विजापूर वेस्ट रस्ता, सोलापूर।